नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सज्जनाशी सज्जन दुर्जनाशी दुर्जन खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन. विद्यार्थी मित्रांनो, आझाद मैदानावरती काय झालेलं आहे, तुकाराम बाबा सध्या काय करत आहेत, समाज कल्याण विभागामध्ये जी भरती निघालेली होती त्याची नेमकी काय परिस्थिती आहे, अनुप चव्हाण सर यांनी काल व्हिडिओ टाकलेला आहे, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, आपल्या विभागामध्ये नेमक्या काय हालचाली सुरू आहेत, GRची प्रोसेस नेमकी कुठपर्यंत आलेली आहे आणि विधान भवनामध्ये नेमकं काय झालेलं आहे, कॅबिनेट बैठकीमध्ये आपला मुद्दा गाजला की नाही या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सुरुवातीला जाऊयात आझाद मैदानावरती बालाजी चाकूरकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि विद्यार्थी 11 महिन्यांचा कार्यकाळ वाढवण्याचा GR जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही या भूमिकेवर ठाम आहेत. आजही अहिल्यानगर आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यामधून त्या ठिकाणी विद्यार्थी खूप मोठ्या संख्येनं जाणार आहेत. आदरणीय अनुप चव्हाण सर यांनी व्हिडिओ टाकलेला आहे, प्रसारित केलेला आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी येत्या सोमवारी आपल्याला आंदोलनाची जी दिशा आहे ती अधिक तीव्र करायची आहे, त्यामुळे अधिकाधिक संख्येनं सोमवारी विद्यार्थ्यांनी आझाद मैदानावरती यायचं आहे. सोबतच त्यांनी हा सुद्धा व्हिडिओ टाकला की महाराष्ट्र राज्यामध्ये जे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि त्यांचे जे कॅबिनेट मंत्री आहेत ते प्रत्येकजण वेगवेगळी तारीख का सांगत आहे GR संदर्भामध्ये. उदाहरणार्थ आपल्या खात्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की 8-10 दिवसामध्ये GR काढू. माननीय जळगावचे जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश महाजन यांनी सांगितले की 2 ते 3 दिवसामध्ये GR काढू, 7 दिवसामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी त्यांचा निर्णय देऊ. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला की आपले जे भारत शेठ गोगावले आहेत त्यांनी सांगितले की 1 ते 2 दिवसामध्ये याचा निर्णय होईल. तर त्यांनी हा प्रश्न केलेला आहे की अनेक मंत्री जे आहेत, वेगवेगळे जे मंत्री आहेत तर ते वेगवेगळी तारीख का सांगत आहेत. तर हा त्यांचा प्रश्न व्हॅलिड आहे. या संदर्भामध्ये पुढं नेमकं काय होतं हे बघावं लागणार आहे. त्यानंतर विधान भवनामध्ये नेमकं काय झालेलं आहे यामध्ये आपल्याला माहिती आहे की काल आमदार सत्यजित देशमुख यांनी आपला मुद्दा मांडलेला आहे. त्याचबरोबर आमदार कैलास पाटील यांनी देखील आपला मुद्दा मांडलेला आहे. माननीय आमदार काळे साहेब, माननीय आमदार झनक साहेब यांनीसुद्धा आपला मुद्दा मांडलेला आहे. त्याचबरोबर निकम साहेब होते, त्यांनीसुद्धा आपला मुद्दा मांडलेला आहे. त्यानंतर आदरणीय भास्करराव जाधव सर यांनीसुद्धा आपला मुद्दा मांडलेला आहे. त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या हालचाली सुरू आहेत आणि निश्चितच आपल्याला यश मिळेल यामध्ये कोणाच्याही मनामध्ये काही शंका नाही आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं आहे त्यापूर्वी आपल्या विभागाच्या हालचाली कशा असायला पाहिजेत आणि नेमकं काय घडत आहे त्या संदर्भामध्ये माहिती घेऊ. सध्या आपलं जे खाते आहे कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग हे निकष तयार करत आहे अशी माहिती मिळत आहे आणि त्यामध्ये कार्यकाळ किती महिन्यांसाठी वाढावा या संदर्भामध्ये ते प्रयत्न करत आहेत. सोबतच जितक्या महिन्यांसाठी कार्यकाळ वाढवला, किती विद्यार्थ्यांचा कार्यकाळ वाढवला, तर त्या संदर्भामध्ये एकंदरीत किती निधीची आवश्यकता असेल आणि तो निधी वितरित करण्यासंदर्भामध्ये कोणत्या हेडला सूचना द्यायच्या या संदर्भामध्ये देखील आपला विभाग जो आहे, आपले जे सचिव आहेत ते विचार करत आहेत. अशा प्रकारची माहिती मिळत आहे. कारण की एकंदरीत ज्यावेळेला आपल्याला GR काढायचा असतो तर तो म्हणजे फक्त कम्प्युटरवर बसून एखाद्याला पत्र लिहिण्यासारखं, टाईप करण्यासारखं सोपं नसतं. त्यामध्ये प्रत्येक मुद्दा ते जे आता मांडतील असं म्हटलं जातं की दूध का जला छाछ भी फूक फूक के पिता है. त्यामुळं ज्याचं तोंड हे गरम दुधाने पोळलेलं असतं तो थंड ताकसुद्धा छानून छानून पितो असं म्हटलं जातं. आता शासनाने जो पहिला GR काढला होता त्यामध्ये मुद्दा क्रमांक 4.5 नमूद केलेला होता. त्या अनुषंगानं शासनाच्या कुठंतरी अंगलट आलेली आहे का काही योजना, अशा प्रकारची बातमी आपण लोकमत वृत्तपत्रामध्ये बघितलेली होती. आणि मुळामध्ये शासनाने असं सांगितलेलं आहे की एकूण 1,28,104 विद्यार्थी या योजनेमध्ये कार्यरत आहेत. त्यापैकी 1,23,254 विद्यार्थ्यांची हजेरी घेतलेली आहे. बघा शासनानं काय म्हणते, 1,28,104 विद्यार्थी रुजू झाले, 1,23,254 जणांची त्या ठिकाणी हजेरी घेतली आणि त्यापैकी 1,18,663 लोकांचं पेमेंट झालं असं शासनाचं म्हणणं आहे. आता तुम्हीसुद्धा इतक्या दिवसाचं काम करत आहात, साधारणतः 6 महिने. खरंच तुम्हाला 1,18,000 विद्यार्थी आजूबाजूला दिसले का, आंदोलनामध्ये कधी दिसले का, किंवा यांचा आकडा खरंच इतका मोठा असू शकतो का, ह्या गोष्टीवर मात्र प्रश्नचिन्ह निश्चितच आहे. त्यामुळे नेमकं काय होईल, कशा पद्धतीनं हा आकडा खरंच खरा आहे की बोगस आहे यावरती काल महाराष्ट्राचे सन्माननीय आमदार रोहित पवार साहेब यांनीसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला होता. अनेक ठिकाणी जे विद्यार्थी आधीच कार्यरत आहेत त्यांना पुन्हा घेतलेला आहे. त्यामुळे या आकड्याची शहानिशा देखील होईल यामध्ये काही एक शंका नाही आहे. बऱ्याच प्रमाणावरती जे विद्यार्थी किंवा प्रशिक्षणार्थी म्हणून घेतलेले आहेत त्यांची नोंद ऑलरेडी त्या आस्थापनेमध्ये होती. म्हणजे ते 2-2 ठिकाणचा पगार उचलत आहे की काय, अशाही पद्धतीची परिस्थिती एकंदरीत महाराष्ट्रामध्ये आहे. आणि सोबत जे विद्यार्थ्यांनी 6-6 महिने काम केले त्यांचं अजून देखील पेमेंट झालेलं नाही आहे. तर या संदर्भामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पेमेंट होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे साधारणतः अजूनही 5,000 विद्यार्थ्यांच्या पेमेंटच्या स्टेटस संदर्भामध्ये अडचण आहे. आता जाऊयात मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मिनिट्स ऑफ मीटिंग जे होते पूर्वीच्या आधी झालेल्या मीटिंगचे, तर ते काल घेण्यात आले अशी माहिती आहे. त्याच्यानंतर जे सचिव आहेत आपल्या
खात्याचे त्यांना सूचना केलेल्या आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी. आणि त्या ठिकाणी काही आमदार, जसं आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळेला काही आमदार समर्थनामध्ये होते, काही मंत्री समर्थनात होते, काही मंत्री याच्या विरोधामध्ये होते. परंतु कार्यकाळ वाढण्याच्या ज्या एका अटीवर जे ते सगळेजण तयार झालेले आहेत अशी माहिती मिळत आहे. त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट आदेश दिलेले होते की कुठल्याही पद्धतीचे जे कॅबिनेटमध्ये ज्या विषयांवरती चर्चा होते तर ती विषय तुम्ही बाहेर पडू देऊ नका, अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी सर्व मंत्री महोदयांना दिलेल्या होत्या. तर त्या दृष्टिकोनातून खूपच प्रायव्हसी बाळगल्या जाते. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नेमकं काय झालेलं आहे किंवा काय होत आहे याची माहिती थेट बाहेर जशी पूर्वी यायची, ठीक आहे, म्हणजे कोणीही मंत्रालयामधील कोणीही सांगायचं, परंतु आता थोडीशी सांगण्यास टाळाटाळ करतायत. त्यामुळे एक्झॅक्टली नेमकं काय होतं हे सांगणं थोडंसं कठीण आहे. परंतु या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय भरतशेठ गोगावले यांनी ते धाडस दाखवलेलं आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती आम्ही त्या ठिकाणी पोटतिडकीने चर्चा केलेली आहे आणि निश्चितच विद्यार्थ्यांचा जो GR आहे तर त्याला लवकरात लवकर निर्गमित करण्याच्या सूचना आम्ही सचिवांना दिलेल्या आहेत. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला एखादं आंदोलन सुरू असतं आणि विद्यार्थ्यांचा असेल, प्रशिक्षणार्थ्याचा असेल किंवा एखाद्या गटाचा दबाव जर त्या ठिकाणी शासनावरती निर्माण होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये शासनाला सुद्धा त्या दबाव टाकणाऱ्या गटावरती चर्चा करणं, त्यांच्याशी बोलणं, सतत संवाद साधणं हे आवश्यक असतं सरकार म्हणून. कारण की शेवटी विसंवाद होता कामा नये आणि त्याचा परिणाम निश्चितच सरकारच्या छवीवरती, सरकारच्या प्रतिमेवरती होत असतो, इमेज खराब होत असते. आणि म्हणून जर महाराष्ट्र राज्यामधले सन्माननीय कॅबिनेट मंत्री आहेत ते जर या सर्व दृष्टिकोनातून निर्णय घेत असतील किंवा त्यांच्याशी संवाद साधत असतील तर यामध्ये काही एक चुकीचं नाही आहे, त्याच्यामध्ये काही एक गैर नाही आहे. आणि आपण पूर्णतः विरोधाला विरोध करून सुद्धा चालत नाही, कारण की आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या विरोधी पक्ष म्हणायला तसा नाही आहे, कारण की विरोधी पक्ष नेत्यांची निवडसुद्धा झालेली नाही आहे. तर त्यामुळं एखाद्या ठिकाणी जर आंदोलन होत असेल तर त्या आंदोलनाला येणं, त्याला समर्थन दाखवणं हे सोपं असतं. तुम्हाला सुद्धा माहिती आहे, तुम्ही तुमच्या जे आमदार आहेत त्यांना निवेदन दिलेले आहेत. परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये 288 आमदार असताना, विधान परिषदेमध्ये सुद्धा मोठ्या संख्येमध्ये आमदार असताना सर्वांनीच आपला विषय मांडला का? तर नाही. त्याच्यापैकी अगदी बोटावर मोजण्या एवढेच आमदार आहेत किंवा विधान परिषदेमधले आमदार आहेत की ज्यांनी आपला विषय मांडलेला आहे. म्हणजे आपण जर समजा 150-200 लोकांना अप्रोच झालो तेव्हा कुठं त्याच्यामधले 2-4 लोक आपला विषय मांडतात. अगदी तशाच पद्धतीनं आझाद मैदानावरती असो किंवा मग तुकाराम बाबा इकडे आंदोलनाला असो किंवा आपण जिल्ह्याच्या ठिकाणी ज्यावेळेस आंदोलन काढले आहे तर आपल्याला समर्थन देणारे खूप सारे असतात, परंतु आपला विषय पोटतिडकीनं मांडणारे खूप कमी असतात. त्याच्यापैकी जे काही 4-5 लोक आहेत त्यांच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभं राहणं हे आपलं काम आहे. त्यांनी जो शब्द दिलेला असेल त्याच्यावरती विश्वास ठेवणं देखील आपलं काम आहे. आपल्या खात्याचे मंत्री आपल्याला काय बोललेले होते हे आपल्याला मागेच माहिती आहे. 2 आंदोलनाचा आपल्याला चांगला अनुभव आहे. त्यानंतर जर एखादे मंत्री महोदय आपला जर विषय मांडत असतील तर आपण त्यांच्या पाठीमागे किंवा त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवणं देखील तेवढंच गरजेचं आहे. आता काल गिरीश महाजन साहेब यांनी काय म्हटलं की आम्ही तुम्हाला लवकरात लवकर GR देऊ. आता किती महिन्याचा देतो हे त्यांनी सुद्धा सांगितलं आणि आम्हाला किती महिन्याचा पाहिजे हे विद्यार्थ्यांनी सुद्धा सांगितलं. विद्यार्थ्याची मागणी बरोबर आहे का? बरोबर आहे. जर तुम्ही आम्हाला मुदतवाढ देतच असाल साहेब तर आम्हाला ती किमान 11 महिन्याची द्यावी आणि आम्हाला तुम्ही आता प्रशिक्षण नाही दिलं तरी चालते, प्रशिक्षणाची मुदतवाढ करू नका, आम्हाला कार्यकाळ वाढवून द्या. म्हणजे नेमकं काय की आता आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्या. तर विद्यार्थी जी 11 महिन्याची मागणी करतायत ती अतिशय रास्त आहे, अतिशय योग्य आहे. सरकारने देखील या सर्व विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वकच विचार करावा आणि तशाच पद्धतीचा GR काढावा ही शासनाला सुद्धा विनंती आहे. परंतु शासनसुद्धा मी आधीच म्हटल्याप्रमाणे की दूध का जला छाजवी फूक फूक के पिता आहे. तर त्यामुळं ते सुद्धा त्यांचे आर्थिक तिजोरी बघतील, काही निकष बघतील, काही काय कार्यास ते करतील. कारण की त्यांनी आधी सांगितलं होतं की 50% विद्यार्थ्यांना आपण रोजगार उपलब्ध करून देऊ आणि आता जी सध्या माहिती मिळत आहे त्याच्यानुसार ते सरसकट सर्व विद्यार्थ्यांना कार्यकाळ वाढवून देण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत. परंतु सरसकट सगळ्या विद्यार्थ्यांना जर तुम्ही कार्यकाळ वाढवून देत असाल तर ह्याच्यापैकी किती विद्यार्थी कामावर आहेत रुजू ते सुद्धा बघा एकदा. कारण की आपल्याला माहिती आहे की 1 लाख त्यांनी किती सांगितला आकडा 1,28,104 विद्यार्थी. मला नाही वाटत एवढे विद्यार्थी असतील म्हणून, कारण की असतील तर दिसले पाहिजे ना. बरोबर आहे. आता तुम्ही सुद्धा काम करता आहात, जर एवढे विद्यार्थी असते तर कुठे ना कुठे त्यांचा संपर्क झाला असता ना. म्हणजे एकतर आंदोलनामध्ये झाला असता किंवा कुठे ना फोनवर चर्चा झाली असती. मी तर तो मागे जो एक आनंदाची बातमी व्हिडिओ टाकला होता तो मॅक्झिमम 44,000 विद्यार्थ्यांनी पाहिलेला आहे. 44,000 याचा अर्थ काय की 44,000 विद्यार्थी आहे आणि त्याच्यापेक्षा हा आता आकडा तर तिपटीने दिसतो 1,28,000. तर त्याच्यामुळे त्याची शहानिशा झाली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांनी खरंच मेहनतीनं प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे. इतर जे विद्यार्थी आहेत
की उंटावर बसून शेळ्या हाकण्याचं काम करतात किंवा आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचं काम करतात, असे सर्व विद्यार्थी घरी बसवले पाहिजेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणाने पोटतिडकीने जबाबदारीने काम केलेलं आहे आणि सरकारचं काम जे आहे प्रशासनाला गती देण्याचं काम केलेलं आहे, अशाच विद्यार्थ्यांची निवड झाली पाहिजे. अशाच विद्यार्थ्यांना कायम रोजगार मिळाला पाहिजे आणि हा कार्यकाळ जास्तीत जास्त असला पाहिजे, या दृष्टिकोनातून शासनाने निर्णय घेणं आवश्यक आहे. तर त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी विनंती करेल की GR थोडासा लेट आला तरी सुद्धा चालेल. सर्वांना मी पुन्हा एकदा सांगतो, GR थोडासा लेट आला तरी सुद्धा चालेल, परंतु आपला GR व्यवस्थित असला पाहिजे. त्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा त्यांनी केलेल्या कामाचा त्यांना फळ भेटलं पाहिजे, अशा पद्धतीचा GR पाहिजे. नाहीतर फक्त घरी बसून मेसेज करायचे, फोन करायचे, GR कधी निघणार, GR कधी निघणार, आणि आम्ही काही घराच्या बाहेर नाही निघणार. GR कधी निघणार पण आम्ही घराच्या बाहेर नाही निघणार, अशी सुद्धा काही जणांची भूमिका आहे. त्याच्यामुळे ती चुकीची भूमिका आहे. त्यामुळं शासनाचे म्हणजे सरकारी काम आणि थोडं 6 महिने थांब असं जे म्हटलं जातं ती खरी गोष्ट आहे. त्यामुळे आपण सर्वांनी संयम ठेवावा, धीर ठेवावा. निश्चित आपल्या बाजूनेच निकाल लागणार आहे, आपला कार्यकाळ वाढणार आहे. फक्त किती महिन्याचा वाढेल या संदर्भामध्ये थोडीशी भूमिका अस्पष्ट आहे, ती लवकरच स्पष्ट होईल. आणि जोपर्यंत चांगल्या पद्धतीने कार्यकाळ वाढणार नाही तोपर्यंत आंदोलन किंवा जो लाँग मार्च आहे तो थांबणार नाही, ही भूमिका लक्षात घ्यायची आहे. खूप खूप धन्यवाद.